मुलांचे शिक्षक नाही आम्ही, तर आम्ही मुलांचे पालक आहोत. म्हणजे मुळात शाळेच्या संकल्पनेशी हे संकल्पनेपेक्षा वेगळंच आहे. तिथे ते शिक्षक असतात, त्यांचा फक्त शिकवण्यापुरता संबंध असतो. तसं इथे नाही. इथे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्यामुळे आपण इथे मुलांचे पालक आहोत. तर आम्हाला असं जाणवलं की पहिली गोष्ट आमच्या शिकण्याची गरज आहे. आम्हाला त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, त्यांची मनस्थिती, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत. कारण ही काही शाळा नाही की जिथे ठोकळेबाज पद्धतीने आपण काहीतरी शिकू आणि मुलं आपली शिस्तीच्या खातर गप्प बसून ऐकतील, असं नाही आहे. इथे स्वेच्छेने मुलांना इथे यायचं आहे आणि आनंदाने शिकायचं आहे, हे आपल्याला करणं भाग आहे. इथे आमच्याकडे शिक्षा नाही. शिक्षा नाही, रागावणं नाही, हाकलणं नाही, अपमान नाही आणि स्पर्धासुद्धा नाही. म्हणजे त्यांच्या स्पर्धा लावली की परत त्यांच्यात सहकार्य संपतं आणि एकमेकांचे पाय ओढायला लागतात. म्हणजे तसं म्हणाल ना तर आमचा करिक्युलम हा शाळेशी जोडलेला आहे, पण तो जीवनाशी सुद्धा जोडलेला आहे. कारण जीवनात व्यवहारात त्यांना जे लागतं ना त्याला आम्ही जास्ती महत्त्व देतो आणि ह्याच्यातनं दोन्हीची सांगड घालत आम्ही एक स्वतंत्र करिक्युलम आमचा बनवलेला आहे. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज ह्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आले आहेत शुभदाताई जोशी. नमस्कार. शुभदाताई, आमच्या ह्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या मुलांसारखंच सर्व वंचित मुलांनाही शिक्षण मिळायला हवं, पण ह्या मुलांच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात आणि अर्थातच त्या अडचणींचा त्यांच्या शरीरावर, मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपण शिक्षण घ्यायला हवं हेच त्यांच्या लक्षात येत नाही किंवा शिक्षणाची संधी जरी त्यांना मिळाली तरी इतर अडचणींपुढे त्यांचं महत्त्व त्याला वाटत नाही त्या मुलाला. अशा वेळेला जर अनेक खेळ, अनेक कला या माध्यमातून त्याला शिक्षणाची ओळख करून दिली, त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला किंवा त्या मुलांना मोकळं होऊन बोलायला शिकवलं तर ते शिक्षणाचा विचार करू शकतील असं शुभदाताईंना वाटलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलाला आनंदाने शिकण्याचा अधिकार आहे हे शुभदाताईंनी ओळखलं आणि 1996 साली पुण्यात खेळघर नावाचा प्रकल्प सुरू झाला. शुभदाताई, ह्या सर्व मुलांना शिक्षण मिळण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे पेक्षा मी ठोस काही केलं पाहिजे हे तुम्हाला कसं जाणवलं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी मुळामध्ये व्यवसायानं आर्किटेक्ट. मी इंटिरियर डिझायनिंगची प्रॅक्टिस करत होते. 10 वर्ष प्रॅक्टिस झाली. लहान मुलं मला झाली. त्याच्यानंतर मला थोडंसं असं वाटायला लागलं की आपल्या क्षेत्राबद्दल आपण पुनर्विचार करायला पाहिजे. कारण आपण लोकांना सर्व्हिस देणं हे आपलं काम होत आहे. तर आपण अधिक मिनिंगफुल, अधिक अर्थपूर्ण काही करू शकू का असा मी विचार करत होते. त्या दरम्यान 2 संस्थांची माझी ओळख झाली. अक्षरनंदन शाळा आणि पालकनीती मासिक. माझी मुलं अक्षरनंदनमध्ये होती आणि पालकनीती मासिकाच्या संपादक गटामध्ये मी प्रवेश केलेला होता. आणि या दोन्ही ठिकाणचे जे काही विचार होते त्यातनं एक थोडा वेगळा विचार सुरू झाला की फक्त वैयक्तिक पालकत्व नाही आहे, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या सभोवताली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जी वंचितता आहे सभोवतालीच्या समाजामध्ये, त्याच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार आला. ठोस काहीतरी करणं याला कदाचित 2-3 वर्ष गेली असतील. सुरुवातीचा काळ चाचपडण्याचा होता, पण त्याच्यानंतर हळूहळू लक्षात आलं की काय करायला हवं आणि काय करायला नको. पण या सगळ्यामध्ये मला या दोन्ही संस्थांमधले जे काही विचार मंथन होत होतं त्याचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. आता ह्या प्रकल्पाला खेळघर हे अतिशय गोड नाव तुम्हाला कसं हो सुचलं? मी तर ते खरं म्हणजे हे नाव मुलांनीच दिलेलं आहे. पण नंतर आम्ही विचार केला की अरे हे छान आहे की नाव. कारण खेळ म्हटलं की मुलांच्या डोळ्यामध्ये आनंद आणि खेळायचं म्हटलं की त्यांना अगदी खुशी, डोळे चमकायला लागतात. त्यामुळे खेळ पाहिजे. आणि घर म्हटलं की प्रेम, माया, आस्था, कंचन ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि अशी जागा आपल्याला हवी आहे किंवा तयार करायची आहे की जिथे या दोन्ही गोष्टी असतील ना, आनंदही असेल आणि आस्थाही असेल. तर त्यामुळे खेळघर हे आम्हाला अगदी ॲप्ट नाव वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं माझ्या घरातच चालत असे ना. सुरुवातीच्या काळामध्ये खेळघर हे आमच्या घरातच चालत असे.
कारण माझ्या मुलांचे जे मित्र होते, माझी मुलं मराठी माध्यमात जात होती, त्यामुळे त्यांना आमच्या बिल्डिंगमधली इंग्रजी माध्यमातली मुलांची मैत्री नव्हती त्यांची. मग ते आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत ना, तिथल्या मुलांची मैत्री करायचे. आमच्या वॉचमनची मुलं, आजूबाजूची मुलं, आणि त्या मुलांना घेऊन घरात यायचे. मग आम्हाला लक्षात आलं, मला हळूहळू, की ह्या मुलांना आमच्या घरी यायला खूप आवडत आहे. म्हणजे ते मुलांची खेळायला तर यायचेच, पण त्यांना इथलं वातावरण, आम्ही मोठी माणसं, इथली पुस्तकं किंवा जे काय सगळं एज्युकेशनल मटेरियल आपल्या घरांमध्ये असतं, चित्र काढायचं साहित्य, हे सगळं त्यांना खूप आवडतं आहे. म्हणजे क्वचित असंही व्हायचं की मुलगा नसला तरी ते म्हणायचे, आम्ही बसतो की. तर त्यामुळे घर होतंच. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकनीती परिवार ही आमची संस्था, मदर ऑर्गनायझेशन, आणि या संस्थेचाच हा प्रकल्प आहे. तर त्याच्यात नावच मुळी पालक आहे. हां, तर मुलांचे शिक्षक नाही आम्ही, तर आम्ही मुलांचे पालक आहोत. म्हणजे मुळात शाळेच्या संकल्पनेशी हे संकल्पनेपेक्षा वेगळंच आहे. तिथे ते शिक्षक असतात, त्यांचा फक्त शिकवण्यापुरता संबंध असतो. तसं इथे नाही. इथे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार आपल्याला करायचा आहे, आणि त्यामुळे आपण इथे मुलांचे पालक आहोत. हे पण खूप एक महत्त्वाचं कारण आहे खेळघर हे नाव ठेवण्यासाठी. पालकनीतीची मासिकं पण निघतात ना? हो. पालकनीती हे नावाचं एक मासिक आहे, आणि खरं म्हणजे आमच्या कामाची सुरुवात तीच आहे. 1987 सालापासनं संजीवनी कुलकर्णींनी हे मासिक चालू केलं. अर्थातच ग्रुप होता, पालकनीतीचे एडिटर मंडळ होतं. त्याच्यामध्ये मी साधारण 92-93 साली जॉईन झाले, आणि तिथूनच माझ्या विचारांना थोडीशी स्पष्टता येत गेली म्हणा, किंवा हा सामाजिक पालकत्वाचा जो विचार आहे ना, तो तिथूनच माझ्या मनामध्ये रुजला. ताई, खेळघर हा प्रकल्प सुरू तर तुम्ही केलात, पण इथे मुलांनी स्वखुशीने, स्वमर्जीने यावं म्हणून प्रयत्न करावे लागलेच असतील ना? नक्कीच. म्हणजे सुरुवातीच्या काळात ते सोपं होतं, जोपर्यंत तो छोटा साईज होता, एक 10-15 मुलं होती, माझ्या मुलाचे मित्र म्हणून ते येत होते. पण नंतर जेव्हा मी वस्ती पातळीवर जाऊन काम करायला लागलो, त्यावेळेला जवळजवळ 70-80 मुलं झाली, आणि मग कामाचा साईजही खूप वाढला. पण आम्हाला असे प्रश्न जाणवायला लागले, की मुलं खूप इर्रेग्युलर होती. कधी यायची तर कधी नाही यायची. आली तरी ती वेळेवर यायची नाहीत. मग काहीतरी ठरवून घेऊन आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचवायचं, कसं शिकवायचं, असे सगळे प्रश्न निर्माण झाले. मग आम्ही ना अभ्यास केला त्यांच्या प्रश्नांचा, त्यांना काय आवडतं, त्यांना काय नाही आवडत, याचा सगळ्याचा अभ्यास केला. आणि त्यातनं आम्हाला असं लक्षात आलं, की पुन्हा शाळेसारखं इथे वातावरण तयार केलं, आणि जर आपण ठोकळेबाज पद्धतीने शिकवायला लागलो, तर ही मुलं अजिबात येणार नाहीत. कालांतराने हे काम मोठं झालं. लक्ष्मीनगर या झोपड वस्तीमध्ये आम्ही हे काम करू लागलो, आणि तिथे जवळजवळ 70-80 मुलांबरोबर हे काम चालू झालं. त्यावेळी आम्हाला अनेक प्रश्न जाणवायला लागले. एक म्हणजे मुलं वेळेवर यायची नाहीत, आली तर आली, नाही तर नाही, रोज यायची नाहीत, वेळ पाळायची नाहीत, आले तरी खूप दंगा करायचे, आपापसात मारामाऱ्या, भांडणं खूप असायची. तर ह्या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा? कारण ह्या सगळ्या केऑसमधनं आपल्याला जे काहीतरी मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे ते तर शक्य व्हायला पाहिजे. तर आम्हाला असं जाणवलं, की पहिली गोष्ट आमच्या शिकण्याची गरज आहे. आम्हाला त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, त्यांची मनस्थिती, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत. कारण ही काही शाळा नाही, की जिथे ठोकळेबाज पद्धतीने आपण काहीतरी शिकू आणि मुलं आपली शिस्तीच्या खातर गप्प बसून ऐकतील, असं नाही आहे. इथे स्वेच्छेने मुलांना इथे यायचं आहे आणि आनंदाने शिकायचं आहे, हे आपल्याला करणं भाग आहे. खरं सांगायचं ना, तर हे मुलगे मंडळी जे आहेत ना, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि मुलींचे प्रश्न वेगळे आहेत बरं का. मुलगे घरामध्ये थांबतच नाहीत, कारण वडील असतात, घराघरांमध्ये दारूचे प्रश्न आहेत, वडील मारतात, आईची आणि वडिलांची भांडणं चाललेली असतात, त्यामुळे यांना घरात राहायला आवडत नाही. मग ते काय करतात दिवसभर? शाळेत सुद्धा जायचं नाही जायचं ते ठरवतात. इकडे तिकडे भटकत राहतात. मग मोठी मुलगे जे असतात त्यांच्या नादी लागतात. मग त्यातनं काही व्यसनं म्हणा, छेडछाड मुलींची म्हणा, नाक्या-नाक्यावर थांबून अलीकडे मोबाईलमध्ये बघणं म्हणा, जे काही नाही बघू असं आपल्याला वाटतं त्या गोष्टी त्यांनी बघणं म्हणा, हे सगळं मुलग्यांचं भावविश्व आहे. आता त्यातून सगळ्यातून काढून त्यांना इथे कसं आणतं करायचं, हा मुद्दा होता. आणि मुलींचा प्रश्न वेगळा होता. मुलींना घरामध्ये खूप काम, म्हणजे त्यांना घरी बाळं सांभाळायला लागतात, आईची जी धाकटी भावंडं आहेत ती सांभाळायला लागतात, घरकामामध्ये आईला खूप मदत करायला लागते. त्यामुळे त्यांना खेळघरात यायला आवडायचं, पण त्यांना घरचे पाठवायचे नाहीत. कारण की त्यांना असं वाटायचं की इथे को एज्युकेशन आहे, इथे मुलगे आहेत, परत मग प्रश्न येईल ना, की यांची प्रेम जमली तर काय करायचं, नाही ते उद्योग, असं सगळं झालेलं होतं. आता या परिस्थितीमध्ये ना मला 2 पातळ्यांवर काम करायला लागलं. एक तर ह्या मुलग्यांशी संवाद साधायला लागला, मुलग्यांची मैत्री करावी लागली. आणि आम्ही ना शिक्षकाच्या भूमिकेत नसतोच, आम्ही 3 भूमिका म्हणतो.
म्हणजे एक तर मुलांची मैत्री, म्हणजे त्यांच्या बरोबरीचे आपण आहोत असे आम्ही त्यांच्यामध्ये खेळतो, दंगामस्ती करतो, त्यांच्या भाषेत थोडंसं बोलतो, काय राव वगैरे अशा भाषेत सुद्धा बोलतो आम्ही. दुसरा भाग जो आहे तो ते जे करतायत ना त्यात त्यांना मदत करणं, ज्याला फॅसिलिटेटर म्हणतो शैक्षणिक भाषेमध्ये. तर समजा त्यांना पुस्तक वाचावंसं वाटतंय पण वाचता येत नाही तर वाचून दाखवणं असेल, किंवा त्यांना अमुक एक खेळ खेळावासा वाटतोय तर तो शिकवणं असेल, तर त्यांना जे करावंसं वाटतंय त्यात आपण मदत करणं हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग हा शिक्षकाचा आहे. जर त्यांची तयारी असेल तर ते शिकतील. त्यामुळे आम्ही ना ती त्रयीच बदलली. म्हणजे जिथे शिस्त, शिक्षण असं असतं ना क्रम, तर तिथे आम्ही आनंद, शिकणं आणि शिस्त असं केलं. तर शिस्त ही गोष्ट आम्ही तिसऱ्या टप्प्यावर नेली. कारण जेव्हा शिस्तीचा आग्रह आपण करतो आणि ती चौकट बांधतो शिस्तीची, तेव्हा मुलांना तिथे रेस्टलेस वाटतं. पुन्हा शाळेसारखं इथं यायचं, नीट बसायचं, हाताची घडी तोंडावर बोट आणि तुमचं ऐकायचं, हे कोणी सांगितलंय? मग त्यापेक्षा आम्ही येतच नाही ना. बरं नाही आल्याने बिघडत काहीच नाहीये त्यांचं. त्यामुळे मुलांना जिंकणं, मुलग्यांना जिंकणं हा आणखी जास्ती अवघड मुद्दा होता. आणि मुलींना जिंकणं, मुलींचे रुसवे-फुगवे असायचे. आपापसात असायचे, आमच्याशी असायचे, मुलांच्या बद्दलच्या तक्रारी असायच्या. त्यामुळे शांतपणे त्यांच्याजवळ बसणं, त्यांचं ऐकून घेणं, त्यांना जे म्हणायचं त्याच्यासाठी मदत करणं, हे सगळं मुलींच्या बरोबर करणं झालं. त्यामुळे 2 वेगळ्या-वेगळ्या पद्धतींनी या सगळ्याला डील करायला लागलं. पण आम्ही को एज्युकेशनचा आग्रह सोडला नाही. कारण मुलींनाही समजायला पाहिजे, की मुलगे काय पद्धतीने विचार करतात. मुलग्यांनाही समजायला पाहिजे, की मुलींचे प्रश्न काय आहेत, मुली काय पद्धतीने विचार करतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना पौष्टिक आहार घरामध्ये मिळत नाही. कारण आया सकाळीच कामाला निघून जातात. जे काय असेल ते भात, म्हणजे आम्हाला कित्येकदा जाणवलं मुलांनी डबे आणले तर अगदी कोरडा भात आणि तिखट इथपर्यंत पण असायचं. तर मग आमच्या लक्षात आलं, की यांना ना काहीतरी पौष्टिक आहाराची गरज आहे. आम्ही आठवड्यातनं 2दा 3दा त्यांना काहीतरी छान पौष्टिक आहार पण देतो. म्हणजे हे यायचं आकर्षण नसावं. खाऊ मिळतो म्हणून यायचं असं नाही. तर त्यांना आवडतं म्हणून ते येतात हा मुद्दा बरोबरच आहे. शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आमच्याकडे शिक्षा नाही. शिक्षा नाही, रागावणं नाही, हाकलणं नाही, अपमान नाही आणि स्पर्धासुद्धा नाही. म्हणजे त्यांच्या स्पर्धा लावली की परत त्यांच्यात सहकार्य संपतं आणि एकमेकांचे पाय ओढायला लागतात. त्यामुळे हे 2 जे मुद्दे आहेत ना, त्यामुळे इथलं वातावरण जे असतं ना, ते खूप खेळीमेळीचं आणि मोकळं असतं. म्हणजे ते नुसते आमच्याशीच चांगले वागायला लागतात असं नाही, तर एकमेकांना सुद्धा समजून घ्यायला लागतात, एकमेकांना मदत करायला लागतात. आता त्याच्यासाठी वेळ जावा लागतो, पुष्कळ सारं काम करायला लागतं, संवाद होतो आणि मग ह्या पातळीवरती मुलं येतात. पण ताई काय ना, मुलांनी इथे यावं म्हणून पालकांनी उत्सुक असलं पाहिजे. आता त्यांना एवढी घरात कामं वगैरे करायला लागतात, त्यांना सोडलं पाहिजे पालकांनी. तर पालकांना तुम्ही कसं काय समजावलंत? मुलांबरोबरच पालकांशी पण संवाद साधायला पाहिजे हे सुरुवातीपासूनच जाणवत होतं. पण 1999च्या सुमारास एक वेगळीच घटना वस्तीमध्ये घडली. वस्ती उठवली जाईल, त्याच्यावर बुलडोझर फिरवला जाईल असं सरकारची नोटीस वस्तीला आली. आणि त्या दरम्यान काही मुलं आणि काही पालक यांना जोडून घेऊन आम्ही वस्तीचा एक अख्खा सर्व्हे केला. उन्हाळा दिवस होता, सकाळी लवकर उठून आम्ही जायचं आणि प्रत्येक घराचा सर्व्हे केला. नियम असा होता की 1985च्या आधीपासून जी लोक इथे राहतात त्यांना सरकारला उठवता येणार नाही. तर आम्ही असे पुरावे गोळा केले, मोठी फाईल तयार केली आणि मग ती गव्हर्निंग डिपार्टमेंटमध्ये, कॉर्पोरेशनच्या गव्हर्नी म्हणजे गलिच्छ वस्ती निर्मूलन, किती इनसेन्सिटिव्ह नाव आहे बघा, असं जे डिपार्टमेंट आहे तिथे आम्ही ती फाईल सबमिट केली आणि त्यानंतर ती कारवाई थांबली. त्यातनं पालकांचा एक विश्वास मला मिळाला आणि त्यातनं मग आमचा एक गट पण तयार झाला. आम्ही संवाद करू लागलो, दर आठवड्याला भेटू लागलो, अशी ती कहाणी. ताई म्हणजे खेळघरामध्ये 5-6 वर्षाचं असल्यापासून मूल यायला लागत असेल ना, पण मग त्यांचा दिनक्रम काय असतो? हां, तर 6 वर्षापासून म्हणजे पहिली इयत्तेतलं मूल आमच्याकडे येतं आणि ते अगदी 22व्या वर्षापर्यंत आमच्याकडे येतं राहतं. म्हणजे ते रमलं आणि वस्तीतनं त्यांचे पालक कुठे स्थलांतरित नाही झाले तर. हां, तर 10वी झाल्यानंतर सुद्धा पुढे अगदी ग्रॅज्युएशन होईपर्यंत ही मुलं आमच्याकडे येतात. आणि त्यांचा दिनक्रम म्हणजे ती शाळेत जातात, महानगरपालिकांच्या शाळांमध्ये ती जातात. मग जर सकाळची शाळा असेल तर ते दुपारी 4 ते 6च्या बॅचमध्ये आमच्याकडे येतात आणि जर दुपारची शाळा असेल तर ते संध्याकाळच्या 6 ते 8च्या बॅचमध्ये आमच्याकडे येतात. तर आठवड्याचे 4ही दिवस रोज 2 तास आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. वस्तीमध्ये आमच्या 3 जागा आहेत, तिथे हे आळीपाळीनी वर्ग भरतात. मुलांच्या बॅचेस असतात, म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 10वी अशा 7 बॅचेसमध्ये मुलं विभागलेली असतात.
10वी नंतरची मुलं मात्र आठवड्यातून एकदाच येतात, एकदा किंवा दोनदा येतात. आता हे 6 दिवसांचा जो आठवडा असतो त्याच्यामध्ये आम्ही सर्वसाधारणपणे त्याची विभागणी अशी केली आहे, की 2 दिवस भाषेला असतात, 2 दिवस गणिताला असतात आणि 1 दिवस इंग्रजीला असतो भाषेच्या ह्याच्यामध्ये मोठ्या इयत्तांसाठी आणि 2 दिवस हे जीवन कौशल्यासाठी असतात. जीवन कौशल्याचे दिवस आम्ही अगदी वर्गात बसून नाही घालवत. मग तिथे कुठेतरी बाहेर छोटीशी एखादी व्हिजिट असेल, खेळायला जाणं असेल किंवा एखादी फिल्म बघणं असेल किंवा काहीतरी एखादी कॅटरिंगची ॲक्टिव्हिटी वर्गामध्ये करणं असेल किंवा बाहेर खूप कडक ऊन असेल तर वर्गामध्येच खेळणं असेल, अशा विविध ॲक्टिव्हिटीज जीवन कौशल्यांच्या सत्रांना असतात. भाषा आणि गणितांच्या सत्रांमध्ये सुद्धा कधी-कधी आउटडोअर व्हिजिट्स प्लॅन केल्या जातात. जसं की एखादी छोटीशी व्हिजिट करणं आणि मग त्याच्यावर लिहिणं. क्षेत्रभेट ज्याला शाळेच्या करिक्युलममध्ये क्षेत्रभेट म्हणतात. किंवा बाहेर जाऊन ऑब्झर्वेशन करून येणं आणि मग त्याच्याबद्दल लिहिणं. म्हणजे पाळीव प्राणी हा विषय आहे समजा, तर वस्तीमध्ये जाऊन एक व्हिजिट करून येणं आणि मग त्याच्याबद्दल लिहिणं. साधारणपणे 2 तासाची विभागणी अशी असते की पहिला अर्धा तास पहिला किंवा शेवटचा हा मुक्त खेळ असतो आणि उरलेला 1.5 तास मात्र मुलं छानपैकी काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये रममाण होतात, ती त्यांची प्लॅन केलेली असते ताईंनी. त्याच्यामध्ये संवादाला महत्त्व असतं, त्यांनी बोलण्याला, त्यांनी प्रश्न विचारण्याला महत्त्व असतं. ते तुम्हाला एक कल्पना सांगते बरं का, तुम्हाला खूप आवडेल. प्रत्येक वर्गामध्ये एक परडी ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये मुलांनी त्यांना मला पडलेले प्रश्न असं लिहिलेलं असतं आणि मग मुलं त्याच्यामध्ये लिहितात. ते प्रश्न निनावी सुद्धा असतात. मग ताई त्याचा संदर्भ घेतात संवाद गटामध्ये आणि त्यांना प्रश्नांची उत्तरं देतात. तर असे विविध उपक्रम आहेत की जे खेळघरामध्ये आम्ही करत असतो. पण आता ही महानगरपालिकेच्या शाळेतून मुलं आपापल्या वेळेने इथे येतात, पण तिथे जे शिकवलं जातं आणि इथे तुम्ही त्यांना जे फुलवता ते परस्पर पूरक आहे असंच तुम्ही बघत असाल ना? म्हणजे तसं म्हणाल ना तर अभ्यासक्रम एकच असतो बरं का. म्हणजे जो शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे 1ली ते 10वीसाठी तो आम्ही सुद्धा प्रमाण मानतो किंवा त्यांच्या पाठ्यपुस्तकांचा संदर्भ आम्ही सुद्धा घेतो. पण आम्ही असा विचार करतो की आम्ही 2च तास मुलांबरोबर असतो, त्यामुळे सगळा पाठ्यक्रम शिकवणं हे काही आम्हाला शक्य नाही आहे. तर आम्ही काय करतो की त्यातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत ना त्या मुलांच्या पक्क्या झाल्या की मग मुलं शाळेमध्ये सुद्धा चांगलं शिकू शकतील असं असतं. म्हणजे समजा गणित म्हणाल तर संख्यांची संकल्पना, दशक संकल्पना, शतक संकल्पना, नंतर क्रिया एकमेकांच्या, शून्य संकल्पना. तर ह्या सगळ्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याच्यानंतरच्या पातळीवर भूमिती, अपूर्णांक, संख्या, वजा संख्या, तर ह्या सगळ्या मूलभूत संकल्पना त्यांना अगदी छान जर क्लिअर असतील ना तर मग त्यांना गणिताची भीती जाते आणि मग ते शाळेमध्ये पण चांगलं गणित करू शकतात. तसंच भाषेमध्ये सुद्धा की लेखन, वाचन आणि ऐकणं, बोलणं या त्यांच्या मूलभूत संकल्पना आहेत. मग वाचनाची गोडी त्यांना निर्माण व्हायला पाहिजे, न भीता बोलता यायला पाहिजे, स्पष्टपणे माझा मुद्दा मांडता यायला पाहिजे. हा आमचा करिक्युलम आहे. म्हणजे तसं म्हणाल ना तर आमचा करिक्युलम हा शाळेशी जोडलेला आहे, पण तो जीवनाशी सुद्धा जोडलेला आहे. कारण जीवनात, व्यवहारात त्यांना जे लागतं ना त्याला आम्ही जास्ती महत्त्व देतो आणि ह्याच्यातनं दोन्हीची सांगड घालत आम्ही एक स्वतंत्र करिक्युलम आमचा बनवलेला आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शाळेतलं वातावरण आणि खेळघरातलं वातावरण ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. ताई, पहिलीतली जी छोटी मुलं आपल्या शाळेत येतात ना त्यांना बघा बालवाडीचा अनुभव नसणार, हां, किंवा त्यांनी कधी आयुष्यात पुस्तक जरी पाहिलं असेल की नाही, सचित्र पुस्तकं आपण म्हणतो तसा अनुभव नसणार. मग त्यांना इथे नवीन वातावरणात खिळवून ठेवण्यासाठी वगैरे तुम्ही काय करता? ही मुलं जशी खेळघरात येतात तशी शाळेमध्ये पण जात असतात, पण शाळेत जायला त्यांना अजिबात आवडत नसतं आणि खेळघरामध्ये मात्र मुक्त वातावरण असतं. गाणी असतात, खेळ असतात, पुस्तकं मांडलेली असतात आणि सुरुवातीला आम्हाला जाणवतं ना की ते एका जागी स्वस्थ बसू शकत नाहीत, ते लक्ष देऊन ऐकू शकत नाहीत, कारण ती सवयच नसते त्यांना कधी. पण मग त्यांना 10 मिनिटाची एक अशीच ऍक्टिव्हिटी प्लॅन केली जाते. 10 मिनिटानंतर पुन्हा मज्जा, पुन्हा खेळणं, पुन्हा गंमत, असं सगळं. मग त्यांना मधून मधून बाहेर जाऊन यायचं असतं, ते पण त्यांना परवानगी असते. अशा त्या वातावरणामध्ये ते हळूहळू करत चांगले रमायला लागतात. मग गोलात बसून एकेकानी बोलणं इथपर्यंत पेळ त्यांची साधारण 6 महिन्यामध्ये येऊ शकते. त्याच्याच बरोबर 3 महिन्यानंतर साधारण औपचारिक अभ्यासाला म्हणजे भाषा आणि गणिताच्या औपचारिक अभ्यासाला सुद्धा सुरुवात होते. पण मग हीच दक्षता तुम्ही मोठ्या मुलांसाठी पण घेता काय? हो, अर्थातच. कारण कसं आहे ना सांगू, या मुलांना घर, शाळा आणि समाज कुठेच माया मिळालेली नसते आणि कन्सर्न, माया, एक त्यांचं म्हणणं ऐकून घेणं ही आमच्या पद्धतीचा खरं म्हणजे पाया आहे. आणि साधारण 2 तासासाठी मुलं आमच्याकडे येतात, पण त्याच्यामध्ये ना अर्धा तास हा मुक्त खेळासाठी ठेवलेला असतो.
कारण त्यांना ते करायचंच असतं. खेळल्याशिवाय त्यांना ते आयदर सुरुवातीला असेल किंवा शेवटी असेल. आणि मग मात्र 1.5 तास जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या जातात. मग त्या अगदी व्यवस्थित ठरलेल्या म्हणजे विचारपूर्वक असा प्लॅन केलेल्या अशा ऍक्टिव्हिटीज असतात. भाषा, गणित आणि जीवन कौशल्य या 3ही विषयांवर आधारित त्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या असतात. कधी कधी ते इंटिग्रेट सुद्धा केलेलं असतं. म्हणजे फक्त भाषा, फक्त गणित असं न करता एकत्रितरित्या पण एकमेकात गुंफून पण त्या घेतलेल्या असतात. जशी जशी मुलं मोठी होतात तसं तसं ऐकण्याचा स्पॅन त्यांचा वाढतो. त्यामुळे थोडंसं जास्ती अभ्यासाकडे, जास्ती लेखनाकडे, वाचनाकडे आम्हाला झुकता येतं. पण तरी सुद्धा त्यांना काही दिवस आठवड्यातले फ्री असतात. त्याच्यामध्ये ते त्यांना हवं तसं प्लॅन करू शकतात. म्हणजे कम्प्लिटली त्यांच्यावर लादलेलं असं स्ट्रक्चर नसतं. तर त्यांना स्वातंत्र्य असतं की त्यांचे कार्यक्रम त्यांनी ठरवण्याचं. मग सहली असतील किंवा काहीतरी बनवूया आपण खेळघरामध्ये असं असेल, असे वेगवेगळे उपक्रम मुलांना जे आवडतील. बरोबर, काही न लागताही तुम्ही त्यांना विचार करायला शिकवता. अगदी अगदी. हो. सर्वसामान्य शाळेमध्ये सगळं शिकवलं जातं, पण ह्या जीवन कौशल्याच्या मुद्द्यावर इतका भर दिला जात नाही. तुम्ही आम्हाला जर त्याच्याबद्दल जास्त सांगा ना, की तुम्ही कसा त्याचा वापर करता. जीवन कौशल्य म्हणजे जीवन जगण्यासाठी आपल्याला जी कौशल्य लागतात ती. बघा, विचार करणं, संवाद कौशल्य, भावनांचं समायोजन, निरीक्षण, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही एक म्हणतो की जाणीवांचा विकास, ज्याला सहृदयता असते, तो स्वतःलाही सहृदयतेने जाणून घेऊ शकतो आणि जो इतरांनाही समजावून घेऊ शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य आहेत. आता ही म्हणणं सोपं आहे, पण ही मुलांमध्ये रुजतील कशी? तर जीवन कौशल्य शिकवताच येत नाही. बरोबर. तर ती 2 गोष्टींमधनं रुजू शकतात. एक म्हणजे रोल मॉडेलिंगमधनं, म्हणजे शिक्षकाच्या रोल मॉडेलिंगमधनं मुलं ते शिकतात, शिक्षक जसं आहे त्यातनं. आणि दुसरं म्हणजे उपक्रमांमधनं, म्हणजे अनुभवांमधनं. त्या गोष्टीचा जर मी अनुभव घेतला तर ते माझ्यामध्ये रुजतं, असं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अनुभव मिळतील वेगवेगळे ह्याच्यासाठी खूप उपक्रमांची रचना करतो. जसं की सहली असतात, वर्षातून एक मोठी असते आणि दर महिन्याला एक छोटी क्षेत्रभेट किंवा बागेमधली सहल किंवा टेकडीवरची सहल, अशा छोट्या सहली असतात. दुसरं म्हणजे काही प्रोजेक्ट्स मुलं करतात, एखादा विषय घेऊन त्याच्यावर काम करणं असेल. वर्षातून 2 मोठे इव्हेंट्स असतात. इव्हेंट्स म्हणजे कसं की गॅदरिंग असेल त्याच्यामध्ये, किंवा कला प्रदर्शन असेल, किंवा आम्ही जर आरोग्यावर काम केलं असेल तर आरोग्य जत्रा असेल, किंवा दुकान जत्रा म्हणून एक आम्ही उपक्रम करतो, ज्याच्यामध्ये हे आम्ही अक्षरनंदनमधनं शिकलो आहेत बरं का. याच्यामध्ये मुलं काही वस्तू बनवतात आणि मग ती विक्रीसाठी त्यांच्या पालकांना किंवा आमच्या डोनर्सना, आमच्या मित्रमंडळींना आम्ही बोलवतो. तर त्याचे ते छान स्टॉल्स म्हणतात, त्याच्या जाहिराती करतात, मग त्याचा हिशोब करतात. म्हणजे यातनं ते कितीतरी जीवन कौशल्य शिकतात की बाहेरच्या माणसाशी बोलायचं कसं, नम्रतेने कसं बोलायचं, किंवा त्याचा हिशोब कसा ठेवायचा सगळ्या गोष्टींचा. तर आणि एकमेकांशी न भांडता कसं बोलायचं, कसं एकत्र काम करायचं, अशा अनेक गोष्टी ह्या उपक्रमांमधनं ते शिकतात. म्हणजे सुरुवातीच्या काळात असं होतं की काही वेळ का होईना पण ते चांगले वागायला लागतात आणि नंतर मग हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये ते उतरतं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देते. एक अगदी पहिली इयत्तेमध्ये आम्ही काय करतो ते, आणि थोडंसं मोठ्या मुलांबरोबर काय करतो ते. आता एक कॅलेंडरचं उदाहरण घेऊया आपण. हे आम्ही डेव्हलप केलेलं टूल आहे बरं का. तर या 1 तारखेला तिथे आम्ही बरेच कप्पे केलेले आहेत त्या कॅलेंडरमध्ये. तर त्याच्यामध्ये एक मूल पुढे येतं, वर्गातल्या सगळ्या मुलांची संख्या मोजतं आणि लिहितं. दुसरं मूल पुढे येतं, सगळ्या मुलींची संख्या मोजतं आणि लिहितं. तिसरं येतं, ते फक्त मुलग्यांची संख्या मोजतं आणि लिहितं. मग तिथे एक कप्पा असतो हवामानाचा. मग आजचं हवामान कसं आहे, बाहेर जाऊन बघूया, ऊन पडलंय, मग लिहायचं ऊन. पाऊस पडला तर पाऊस लिहायचं. मग आज वाढदिवस कोणाचा आहे, मग अनिलचा वाढदिवस आहे, मग अनिल नाव लिहायचं. मग आज दिनविशेष काय आहे, तर समजा आज आंबेडकर जयंती, ते लिहायचं तिथे. म्हणजे एकाच कप्प्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, साधारण 15 मिनिटाची ऍक्टिव्हिटी होते. पण मुलं अगदी मी केली तिथे पुढे येऊन ह्या गोष्टी करत असतात. तसंच मोठ्या मुलांच्या बाबतीत आम्हाला कुठलाही विषय घ्यायचा असला तर माइंड मॅपिंग सारखं एक टूल आम्ही वापरतो. म्हणजे समजा आज आपल्याला पाऊस या विषयावर बोलायचा आहे, तर समजा फळ्यावरती मध्यभागी पाऊस हा शब्द लिहिला आणि त्यानंतर मुलांना पाऊस हा शब्द ऐकल्यानंतर त्यांच्या मनात काय काय येतंय ते शब्द त्यांनी सांगायचे. आणि मग ते सगळे शब्द आम्ही फळ्यावर लिहितो. मग कोणी म्हणेल चिखल, कोणी म्हणेल रेनकोट, कोणी म्हणेल की भिजलो, तर ते क्रियापद येतात.
मग त्याच्यामध्ये विशेषणं येतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि मग त्यातून आम्ही मुलांना वाक्याकडे आणि भाषेच्या स्वरूपाकडे नेतो. जीवन कौशल्यांच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे संवाद गट. याची YouTubeवरती फिल्म पण आहे बरं का, खेळघराचा संवाद गट नावाची. तर आठवड्यातून एक दिवस सगळी मुलं आणि ताई एकत्र बसतात गोलामध्ये आणि मुलं त्यांच्या प्रश्नांबद्दल, त्यांना पडलेल्या प्रश्नांबद्दल असेल किंवा त्यांना वाटलेल्या भावनांबद्दल असेल, त्यांच्या अनुभवांबद्दल असेल, तिथे बोलतात, व्यक्त होतात. आणि मग त्याच्यामध्ये चर्चा ताईबरोबर चालते. यातनं ते अनेक गोष्टी शिकतात. मग ह्यातनं त्यांच्या भावभावनांचा विकास होतो. यातनं ते संवाद बोलायचं कसं, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून कसं घ्यायचं, माझं बोलण्यासाठी थांबायचं कसं काही वेळ, असे अनेक गोष्टी शिकतात. म्हणजे आता बघा, यातनं विचार करणं मगाचं झालं, संवाद कौशल्य झालं, धीर धरणं झालं, दुसऱ्याचं ऐकणं आलं, धाडस आलं, की मला समजा एखाद्याला विरोध करायचा आहे, त्याचं म्हणणं मला पटत नाही असं म्हणायचं आहे किंवा ताईंना विरोध करायचा आहे, तरीसुद्धा मी तिथे बोलू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, ह्या संवाद गटातनं विकसित होतात. हे मुलांना खूप उपयोगी पडतं नंतरच्या आयुष्यात सुद्धा, असं आम्हाला वाटतं. तुम्ही आर्किटेक्ट आहात हां, आणि तुम्ही जे शिकलाय आणि जे करत होतात तुमच्या करिअरच्या सुरुवातीला, त्यापेक्षा हे वेगळंच आणि चांगलंच तुम्ही करताय. पण ह्यासाठी तुम्हाला स्वतःलाही तयार व्हावं लागलं असेल ना, शिक्षण घ्यावं लागलं असेल ना? नक्कीच. म्हणजे मी तर असं म्हणेन की चांगल्या शिक्षकाचं हे वैशिष्ट्य आहे की तो आयुष्यभर शिकत असतो. आपण शिकत असलो तर आपल्याला मुलांना शिकवायचा अधिकार आहे, असं तर मी म्हणेन. म्हणजे शिकण्यासाठी तुम्ही ओपन असलं पाहिजे, जिवंत असलं पाहिजे, ते चांगल्या शिक्षकाचं लक्षण आहे. आणि मी हे शिकले म्हणजे पालकनीतीमध्ये काम करत असताना आम्ही भारतभरामध्ये, जगभरामध्ये शिक्षणविषयक चाललेल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या बाबतीमध्ये, वेगवेगळ्या अनुभवांच्या बाबतीमध्ये शिकत होतो. प्रयोगशील शाळांबद्दल आम्ही आर्टिकल्स देत होतो. जॉन होल्ट किंवा गिजूबाई बधेका यासारख्या शिक्षण तज्ज्ञांची, कृष्णकुमार यांची मतं आम्ही जाणून घेत होतो, त्यांच्यावर आर्टिकल्स लिहित होतो. त्यामुळे सातत्याने एक अभ्यास आणि वाचन व्हायचा. म्हणजे फॉर्मली मी MA एज्युकेशन किंवा MPhil, BEd, DEd असलं काही केलं नाही. एका बाजूला तो अभ्यास चालू होता आणि एका बाजूला त्याचं प्रत्यक्षामधलं काम चालू होतं, अनुभव चालू होता. त्यामुळे या दोघांची सांगड होऊन ते काय म्हणूया, शिकणं माझं जिवंत राहत गेलं. एका टप्प्यावर अशी वेळ आली की माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना शिकवण्याची जबाबदारी पण माझ्यावर येऊन पडली. कारण की अगदी फ्रेश नवीन ग्रॅज्युएट झालेल्या मुली यायच्या. आम्ही मुद्दाम DEd आणि BEd झालेल्या महिला घेतल्याच नाहीत आमच्याकडे. कारण की त्यांच्या मनावर जे आधीचे संस्कार झालेत, जे पक्क झालंय, ते सगळं खोडून काढा आणि मग परत नवीन शिकवा. त्याच्यापेक्षा पाटीकोरी असलेली परवडली. म्हणून आम्ही म्हणजे सायकॉलॉजी क्षेत्रातल्या घेतल्या, MA सायकॉलॉजी किंवा असं झालेल्या घेतल्या. पण हे नाही घेतले, BEd DEd नाही घेतल्या शिक्षिका. आता शिक्षकांच्या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये आमच्याकडे कसं असतं की 8 तासांची त्यांचं काम असतं, पण त्यातनं ॲक्च्युअली मुलांबरोबर त्यांचं 3-1 तासच काम असतं. पालक म्हणा, इतर शिक्षक म्हणा, धरून समजा 4 तास. पण उरलेले 4 तास हे त्यांना रिकामे असतात, त्यांच्याजवळ वेळ असतो तो. मग ह्या वेळामध्ये ना त्यांचं विविध पद्धतींनी शिक्षण होतं. म्हणजे त्यांच्यासाठी खूप वाचायला पुस्तकं असतात, अभ्यास करायला वाचायला पुस्तकं असतात. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी काही सेशन्स प्लॅन केले जातात, गणिताच्या पद्धती, भाषेच्या पद्धती, ह्या ज्या नवीन पद्धती आम्ही शोधून काढलेल्या आहेत त्या. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं 2007 आमचा प्रशिक्षण कार्यक्रमच तयार झाला. जसं आम्ही नवीन खेळघरं सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणं करायला लागलो. टाटा ट्रस्टचा हा प्रकल्प होता, नवी खेळघरं सुरू करताना. मग हे करता करता आमचं एक छानपैकी पुस्तकच तयार झालं, आनंदाने शिकण्याच्या दिशेने. असं हे जवळजवळ 400 पानांचं पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये आम्ही आमच्या सगळ्या मेथड चाकल्याने लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे 3ही पातळ्यांवर आहे, नॉलेज, स्किल्स आणि ॲटिट्यूड. या 3ही पातळ्यांवरती तो सगळा प्रकल्पाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. मग नवीन आलेल्या शिक्षकाला हे पुस्तक खूप एक महत्त्वाचा आधार असतो किंवा प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांसाठी सुद्धा हा आधार असतो. त्यांना कायम त्यातनं काही गाईडलाईन्स मिळत जातात. आणि संवाद गट असतो आमचा शिक्षकांचा. म्हणजे जसा मुलांबरोबर संवाद गट करतो तसा त्यांचाही असतो. त्यांना आलेले प्रश्न, त्याच्यावरती त्यांनी बोलणं, त्याच्यानंतर आम्हाला काही सुचवणं. म्हणजे ही देणं आणि घेणं ही दोन्ही एकत्र हातात हात घातलेलीच प्रोसेस असते. खेळघराच्या संदर्भात जे निर्णय असतील ते मी एकटीने किंवा आमचा जो मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आमचा व्हॉलेंटिअर्सचा एक ग्रुप आहे, त्यातनं तयार होऊन किंवा ट्रस्टीजनी निर्णय घ्यायचे आणि त्यांच्यावरती लादायचे असं नाही. तर जे काही निर्णय घ्यायचे ते सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतो आणि मग ते पुढे आणले जातात प्रत्यक्षामध्ये.
तर ह्या सगळ्या प्रक्रियांमधनं शिक्षक शिकवत जातात. त्यांची प्रेझेंटेशन्स असतात. दर 3 महिन्यांनी ते करत असलेल्या कामाची प्रेझेंटेशन्स ते आमच्यासमोर करतात. त्यातनं त्यांना पडणारे प्रश्न समोर येतात. त्याच्यावरती सगळा गट त्यांना मदत करतो. असं सगळं आहे. अथक प्रयत्नानंतर ह्या मुलांनाही आता आपल्या खेळघरात यायला आवडायला लागलंय. पालक स्वमर्जीने मुलांना इथे पाठवायला लागलेत. पण मध्ये कठीण काळ येऊन गेला कोविडचा, आणि काही महिने आपल्यावर फार निर्बंध होते. मग तेव्हा ह्या मुलांची काय अवस्था झाली? तुम्ही तरी कसं मॅनेज केलं? खूपच कठीण काळ होता तो. आणि काही दिवस तर खेळघर पूर्णपणे बंद होतं. वस्तीला पत्रे लागलेले होते आणि आत कोणाला जाऊनच देत नव्हते. तर त्या काळात आम्ही आमच्या ज्या 2 शिक्षिका वस्तीमध्येच राहणाऱ्या आहेत, त्यांनी वाचनालय सुरू केलं आणि तिथे म्हणजे ओपन केलं सगळ्यांना. मुलं घरी घेऊन जाऊ शकत होती पुस्तकं वगैरे. हे सगळं केलं तरी ते पुरेचं वाटेना आम्हाला. मग काय करावं? मग आम्ही ऑनलाईन बोलायला लागलो. ऑनलाईन ग्रुप्स केले, मुलांशी बोलायला लागलो. आणि मुलांना आम्ही असं आवाहन केलं की त्यातल्या त्यांची मोठी मुलं आहेत 7वी, 8वी, 9वी, 10वीची, त्यांनीच जबाबदारी घ्यावी की त्यांच्या आजूबाजूच्या मुलांना 1-4-5 मुलांना एकत्र करून शिकवावं. क्या बात आहे. तर काही पालक आणि काही मुलं यांनी ती जबाबदारी घेतली आणि आम्ही त्यांना पुढचं पाऊल असं नाव दिलं. म्हणजे मुलं आपलं पण शिकतात पण दुसऱ्याला शिकवणं हे एक पुढचं पाऊल आहे. आणि मग त्यांची आम्ही तयारी करून घेतली की काय करता येईल, काय शिकवता येईल, मग काहीतरी वाचून दाखवता येईल का, मग काहीतरी लिहायला देता येईल का, किंवा काहीतरी खेळ घेता येईल का, जसे तुम्ही खेळघरात घेत होतात तसं. तर अशी जवळजवळ 8-9 जागी असं सुरू झालं, एक 5-5, 10-10 मुलांच्या बरोबर. आणि हे जवळजवळ 2 महिने 2 वर्ष मुलांनी अधूनमधून का होईना खूप छान हे केलं. तसंच आम्ही ऑनलाईन दिवाळी केली, ऑनलाईन गॅदरिंग केलं की त्यांनी गोष्टी करायच्या, आम्ही त्यांना किट द्यायचं, त्यांनी गोष्टी करायच्या आणि मग त्या आम्हाला पाठवायच्या. त्यांनी गॅदरिंग बसवलं, डान्स बसवलं, गाणी बसवले आपले आपण, आणि मग त्याचे व्हिडिओज ह्याच्यावर टाकले, आम्हाला बघायला टाकले. त्याचं खूप मजा त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे उपक्रम आम्ही वेगवेगळे करून बघितले. कोविड काळात एक आणखी खूप चांगली गोष्ट अशी झाली की काही महिला पुढे आल्या आणि जसं जसं थोडंसं आम्हाला ओपनिंग मिळालं, आम्हाला जायला मिळालं, तेव्हा आम्ही त्यांची वर्कशॉप्स घेतली. तर एक 15-20 महिलांचा गट जमला आणि त्यांना आम्ही हे शिकवलं की तुमच्या मुलांचा अभ्यास घरच्या घरी कसा घेता येईल तुम्हाला. कारण प्रत्येक घरामध्ये 2-3 मुलं असतात, कधी कधी शेजार पाजारची मिळून 5-6 मुलं होऊ शकतात, तर त्यांचा तरी तुम्ही घेऊ शकाल. मग आम्ही भाषा कशी शिकवायची, गणित कशी शिकवायची, त्याच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला घेता येतील हे सगळं त्यांना शिकवलं, त्यांचं वर्कशॉप्स घेऊन. आणि त्यातनं खेळघर मित्र हा गट चालू झाला. आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी हे चालू ठेवलं. पालकांचा गट की जे खेळघराच्या कामामध्ये मदत करतात, असा पालकांचा गट. आणि मग त्यातून त्यांना असं वाटलं की आम्हाला आवडतंय शिकायला आणि ताई तुम्ही आम्हाला शिकवा, आमचं शिक्षण थांबायला नको. अरे वा. मग त्यांना ज्या महिला साक्षर नव्हत्या त्यांना असं वाटलं की आम्हाला लिहाय वाचायला शिकवा. ज्या महिला साक्षर होत्या त्यांना वाटलं की आम्हाला थोडंफार तरी इंग्लिश बोलायला शिकवा. नंतर अशा रीतीने त्यांच्याबरोबर वेगळ्या गोष्टी वाचणं किंवा हे दर आठवड्याला हा गट अजूनही चालू आहे, खेळघर मित्र गट. आणि त्यातूनच एक नवीन प्रकल्प निघाला, पुस्तक पेटी. म्हणजे आम्ही अशा पेट्या केल्या आणि त्याच्यामध्ये बरीच सारी 40-50 पुस्तकं दिली त्यांना आणि त्यांना म्हटलं की आता हे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मुलांना द्या की वाचायला पुस्तकं. म्हणजे छोट्या छोट्या अशा लायब्रऱ्या 10 ठिकाणी वस्तीमध्ये चालू झाल्या. प्रकल्पात येणारं मूल आणि नंतर शिकून बाहेर जाणारं मूल, ह्याच्यात तुम्हाला काय काय बदल जाणवतात? म्हणजे खरं सांगायचं ना तर मुलांमधले सगळे बदल आमच्यामुळे होतात असं नाही बरं का. म्हणजे वन शुड बी हंबल असं मला वाटतं की त्यांच्या आजूबाजूला अनेक फॅक्टर्स असतात आणि त्यातनं ती मुलं बदलत असतात. खेळघरात आल्यानंतरच्या ह्या सगळ्या अनुभवांमधनं, संवादामधनं जाताना त्यांना हे समजतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि त्यामुळे ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा स्वतः आकार द्यायला लागतात हळूहळू. त्यामुळे खेळघरातून पासआउट होणारं जे मूल आहे त्याला त्याच्या भविष्याबद्दल ते विचार करायला लागलेलं असतं. पुढे काय शिक्षण घ्यायचं, आपण काय करिअर निवडायची, इव्हन जोडीदाराची निवड कशी करायची या संदर्भात सुद्धा म्हणजे मुलींसाठी हे जास्ती महत्त्वाचं आहे. पण ह्याच्या संदर्भात सुद्धा त्यांचे संवाद झालेले असतात आणि त्यांना इक्विप झालेले असतात ते. तसंच मुलींमध्ये खूप आत्मविश्वास येतो. म्हणजे कधी तर असं जाणवतं की आमच्या मुलींची लग्न होणं कठीण होतं, कारण की त्यांना आता त्यांच्या आजूबाजूची जी मुलं दिसतात किंवा त्यांना जी स्थळं येतात ती त्यांना पटत नाहीत असं सुद्धा होतं. कारण की त्यांना आता एक प्रकारे सेन्सिटिव्हिटी आलेली आहे, जेंडर सेन्सिटिव्हिटी, आणि ती बाकीच्या समाजात नाही आहे. अर्थात त्या प्रयत्न करतात की त्याही घरामध्ये ती कशी रुजेल किंवा कसं आपण वागलं असता चांगलं राहील.
मुली शिकता आहेत, कमवता आहेत, पण नुसतंच आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर ते जाणीवेनी वागायला, शिकायलाही शिकतात. मोठा मुलगा शिकला तर तो त्याच्या धाकट्या भावंडांना सपोर्ट करतो आहे. त्याच्या आजूबाजूच्या काही मुलांनाही सपोर्ट करतो आहे. तर हे खूप चांगले बदल आम्हाला दिसतात आणि ते मुख्यतः ते व्यसनांमधनं किंवा मारामाऱ्यांमधनं, गुंडगिरीमधनं, छेडछाडीमधनं पूर्णपणे बाहेर आलेली मुलं दिसतात. ते त्याच्यामध्ये पडत नाहीत. ते वस्तीतल्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा पडत नाहीत. मग 2007 मध्ये आमच्या असं लक्षात आलं, की आता हे जमतंय बरं का आपल्याला आणि आता आपली मुलं काही एक घेऊन शिदोरी घेऊन बाहेर पडतायत. मग त्याच्यामुळे त्यावेळेला आम्ही असं केलं, की टाटा ट्रस्टच्या मदतीने आम्ही इतर मुलांना म्हणजे एकाच वस्तीमधल्या काय जे काही 70-80 मुलं असतील, त्यांच्यापर्यंतच हे काम थांबता कामा नये. म्हणून हे काम ह्या कामाचा विस्तार झाला पाहिजे. म्हणून खेळघर विस्तार प्रकल्प चालू झाला. त्याच्यामध्ये आपणच जाऊन आणखी काही वस्त्यांमध्ये, गावांमध्ये खेळघरं काढायची, तर हा पर्याय आम्ही निवडला नाही. तर त्यापेक्षा ज्यांना असं वाटतंय, की आपण अशा प्रकारचं काम करावं, अशा लोकांच्या आम्ही संपर्कात आलो आणि त्यांना आम्ही त्याचं प्रशिक्षण दिलं, की हे काम कसं काढायचं, सुरुवात कशी करायची, डेव्हलप कसं करायचं आणि या सगळ्या अगदी तिथे जाऊन, त्या जागी जाऊन त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली. हा तो टाटा ट्रस्टचा प्रकल्प होता. 10 वर्षाच्या मध्ये जवळ-जवळ 10-12 संस्थांमध्ये 30-40 ठिकाणी नवीन खेळघरं महाराष्ट्रभरामध्ये सुरू झाली आणि ती आम्ही म्हणतोय त्या पद्धतीने अगदी सगळी नसतील चालली, तरी आमचा दृष्टिकोन जो आहे, अप्रोच जो आहे, तो त्यांच्यामध्ये नक्की आलेला आहे याची मला खात्री आहे. त्याच्यानंतर 19 साली आम्हाला विप्रो फाउंडेशननी एक मदत केली. ती म्हणजे विप्रो ज्यांना फंडिंग करतं, त्या सगळ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणं, त्यांचं कपॅसिटी बिल्डिंग करणं. तर तशा अनेक संस्था आहेत त्यांच्या, पण त्यातली एक संस्था आमची पण आहे आणि तिथे आम्ही आनंदाने शिकण्याच्या दिशेने ही त्यांची वर्षभरातनं 8 दिवसांचे वर्कशॉप्स घेतो. त्याच्यानंतर काही त्यांना असाइनमेंट्स पण असतात. म्हणजे जवळ-जवळ आता एक तो प्रशिक्षणाचा सुद्धा अभ्यासक्रमच तयार झालेला आहे. खेळघराच्या प्रशिक्षणांच्या जोडीलाच आम्ही काही पब्लिकेशन्स पण तयार केली. याचं कारण असं होतं, की लोकं एकदा प्रशिक्षण घेतात आणि ते लाटेसारखं विरून जाण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये आणि ते त्यांच्या मनामध्ये कायम जिवंत राहावं, त्यांना संदर्भासाठी हाताशी पुस्तकं असावीत. आनंदाने शिकण्याच्या दिशेने हे 400 पानांचं पुस्तक तर आहेच. ते खूप महत्त्वाचं पब्लिकेशन आहे आमचं. त्याच्याच जोडीला आम्ही सकारात्मक शिस्त, गणिताच्या काही पुस्तिका, भाषा नकाशाची नावाची एक पुस्तिका, अशा इतरही अनेक पुस्तिका काढलेल्या आहेत. आणि पालकनीती मासिक हे आमचं महत्त्वाचं पब्लिकेशन आहेच. ते तर अजूनही येतं. त्याच्यामध्ये अनेक इश्यूज जे आत्ताच्या काळामधले महत्त्वाचे आहेत, ते पण घेतले जातात. त्याचा संदर्भ घेतला जातो. शुभदाताई, सर्वसामान्य लोकांना काय सांगाल? 2 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे अनेक मुलं आजही खूप वंचित परिस्थितीमध्ये जगत आहेत. मग ती आदिवासी मुलं असतील, ग्रामीण मुलं असतील, झोपडवस्त्यांमधली मुलं असतील, अगदी लोअर मिडल क्लास मुलंसुद्धा. तर त्यांना ह्या प्रकारच्या शिक्षणातला आनंद मिळावा म्हणून जर तुम्ही काही करू शकलात, अगदी थोडं आपल्या आजूबाजूच्या 4-5 मुलांना घेऊन सुद्धा आपण काही करू शकलो, आपल्या मोलकरणींच्या, आपल्याकडे काम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या बरोबर आपण काही करू शकलो, तरी खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी मला अशी महत्त्वाची गोष्ट वाटते, की आनंदाने शिकण्याच्या दिशेने हा जो दृष्टिकोन आहे ना, तो रुजला पाहिजे लोकांच्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही जी काढलेली पब्लिकेशन्स आहेत, त्याचा तुम्हाला सहकार्य घेता येईल. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, की आमचं जे काम आहे, ते आता आम्ही 30 वर्ष जवळ-जवळ करत आलोत. आम्ही सगळे आता एका रिटायरमेंटच्या स्टेजला येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे जे सुरुवातीच्या पहिल्या फळीतले जे आमचे कार्यकर्ते आहेत, ते सगळे आता 60च्या पुढे आहोत आम्ही आणि आम्हाला आता नवीन कार्यकर्त्यांची गरज आहे. तर ज्यांना कोणाला असं काम करावंसं वाटत असेल, त्यांनी काही काळापुरतं का होईना, महिना, 2 महिने, वर्ष, 2 वर्ष काळापुरतं का होईना आमच्याकडे यावं, आम्हाला आमच्या कामामध्ये मदत करावी. तुमचं ओरिएंटेशन घेण्याची, तुम्हाला त्याच्यासाठी नो हाव पुरवण्याची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. पण असे व्हॉलंटिअर्स आता आम्हाला मिळावेत असं मला मनापासून वाटतं. पण मग त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करायचा ते सांगा. माझा फोन नंबर घ्या, लिहून घ्या. 9822094095. डायरेक्टली मला संपर्क करा, मेसेज करा, फोन करा. मी नक्की तुम्हाला प्रतिसाद देईन, ही खात्री बाळगा. बघता बघता हा खेळघर प्रकल्प इतका मोठा होऊन बसलाय, अनेक शहरात पोचलाय. हा हजारो हात मदतीसाठी पुढे आले असणार ना. अगदी खरं बघ. मला असं वाटतं मेधा, की हे काम माझ्या एकटीचं नाहीच बरं का. पुण्यासारख्या ठिकाणी हे असल्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी अनेकांची साथ ह्याला मिळाली.
म्हणजे माझ्यासारखे स्वयंसेवी कार्यकर्ते सुद्धा या कामामध्ये मला जोडले गेलेले आहेत. आम्ही तिघी, सुमित्रा मराठे, संध्या फडके आणि मी, आम्ही तर सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये आहोत आणि पूर्णपणे ह्या कामाची जबाबदारी त्यांनी शेअर केलेली आहे. तसंच जे शिक्षक आहेत, आता जवळजवळ आमच्याकडे 20 स्टाफ आहे आणि ते जे सगळे एम्प्लॉईज म्हणा की शिक्षक आहेत, ते पण अतिशय मनापासून या सगळ्यात काम करतात. त्यातल्या दोघी जणींनी आता पुढे येऊन, अनुराधा आणि प्रियंका, त्यांनी पुढे येऊन समन्वयकाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे मला मग जास्ती थिरॉटिकल किंवा वेगळं काम करायसाठी किंवा बाहेरच्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ मिळतो. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्या याच्यामध्ये असलेले म्हणजे माझे ट्रस्टी मित्र, की ज्यांनी आम्ही ही पालकनीती परिवार संस्था स्थापन केलेली आहे. ते अगदी सुरुवातीपासून माझ्याबरोबर आहेत आणि कुठल्याही प्रश्नामध्ये, कुठल्याही संकटामध्ये माझ्याबरोबर ते असतात. माझी मैत्रीण संजीवनी, जिनं पालकनीती मासिक सुरू केलं, ती तर माझी मैत्रीण तर आहेच, पण ती मेंटॉर सुद्धा आहे माझी. आणि अनेक बाबतीमध्ये जिथे आपल्याला प्रश्न पडतो, कन्फ्युजन्स होतात, तिथे हमखास तिची मदत मला मिळते. ताई, हे सगळं ऐकताना मला काय वाटलं सांगू का? बघा, खेळ आणि घर ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना, त्या कुठल्याही वयात, कुठल्याही आपल्याला अगदी हव्याशा वाटतात. अगदी अगदी. अशी अनेक खेळघरं तुम्ही तयार केलीत की ह्या खेळघरात येणारी मुलं ते आपलं घर समजायला लागली, तुम्हाला त्यांचे घरवाले समजायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं मला जाणवतं ते असं की लहानांनीच मोठ्यांचा आदर करायचा असतो असं नाही, तर मोठ्यांनीही लहानांचा आदर करायचा असतो, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात. हे ह्या प्रोजेक्टतर्फे तुम्ही इतरांना सांगताय असं मला वाटलं. आणि म्हणून तुम्ही इतकं इथे वेळात वेळ काढून आलात, इतकं भरभरून बोललात, म्हणून मी आभार तुमचे मानते. असं म्हणणं सुद्धा थोडंसं क्लिशे वाटतंय, पण मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा इतरांबरोबर, लाईकवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील भागात.